नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी बर्फी. घरच्या घरी बर्फी बनवता येते. आपण बाजारातून विकत आणतो तशीच बर्फी आपण घरी बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने. मी आज बर्फी रेसिपी शेअर करणार आहे आपल्याबरोबर. आपण रेसिपी स्किप न करता पहा. जर आपण मैत्रिणीनं बर्फी बनवली तर तुमची सुद्धा बर्फी खूप छान होईल. पाहूया बर्फी रेसिपी. आज रेसिपी नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी. डेसिकेटेड कोकोनट वापरून मी आज नारळाची बर्फी बनवते. कढईमध्ये 2 चमचे तूप घेते. तूप गरम झाले. डेसिकेटेड कोकोनट 2 कप मिक्स करते. तुपावर व्यवस्थित डेसिकेटेड कोकोनट आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप लालसर करायचा नाही. डेसिकेटेड कोकोनट 3 ते 4 मिनिटं तुपावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तापवून थंड केलेलं दूध 1 कप मिक्स करते. 2 मिनिटं दूध घालून परतून घेतलेलं आहे. पाऊण कप चाळून घेतलेली पिठी साखर. साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मिक्स करते साखर. साखर चाळूनच घ्या. बर्फीसारखी टेस्ट यावी म्हणून अर्धा कप मिल्क पावडर. नक्की मिल्क पावडर वापरा. मिल्क पावडर वापरून बनवलेली बर्फी वेगळी टेस्ट लागते. आणि आपण बाहेरून आणतो की नाही मिठाईच्या दुकानातून बर्फी, तशीच बर्फी घरी तयार होते. म्हणून मिल्क पावडर अवश्य वापरा. मी पाऊण कप पिठी साखर वापरली. मिल्क पावडर गोड असते म्हणून मी तेवढी साखर वापरलेली आहे. मी कपचं प्रमाण वापरलेलं आहे. तुम्ही एकच वाटी घ्या आणि एका वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या चालेल. फूड कलर ऑप्शनल आहे. फूड कलर नको असेल फूड कलर केशर दुधामध्ये मिक्स करून वापरू शकता. मिक्स करते. फूड कलर मिक्स केलेला आहे. अर्धा चमचा तूप. मिक्स करते. जसं जसं बर्फीचं मिश्रण थंड होईल तसं बर्फीचं मिश्रण घट्ट होणार आहे. तूप घालून मिक्स केलेलं आहे मिश्रण. 1 चमचा वेलची पावडर. वेलची पावडर बर्फी जेव्हा होत आली की वेलची पावडर ॲड करायची. स्वाद तसाच राहतो. अगदी सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये बर्फी तयार होते. आता बर्फीसाठी मिश्रण तयार आहे. मिश्रण तयार झालं कसं ओळखायचं सांगते. हे पहा. आता पॅनपासून मिश्रण सुटत चाललेलं आहे. पॅनला चिकटत नाही. हे पहा. मिश्रणाची अशी गोळी तयार व्हायला हवी म्हणजे बर्फीसाठी मिश्रण परफेक्ट तयार आहे. बटर पेपर घेतलेला आहे. तुपाने ग्रीसिंग करून घेते. ताटाला तूप लावलं तरीही चालेल. बर्फीचं मिश्रण सेट करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते. बर्फी प्लेटमध्ये स्प्रेड करायची.
बर्फी सेट होण्यासाठी ठेवते आता. 2 तास बर्फी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. बर्फी छान सेट झाली आहे. बर्फी कट करते. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही बर्फी कट करू शकता. गार्निशिंगसाठी काजूचे काप लावलेले आहेत. चांदीचा वर्क लावू शकता. बारीक चिरलेले ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही गार्निश म्हणून बर्फीला लावू शकता. नारळी पौर्णिमा स्पेशल बर्फी बनवलेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे. आता बर्फी मी प्लेटमध्ये सर्व करते. प्लेटमध्ये बर्फी सर्व करते. घरच्या घरी बर्फी तयार. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा व्हेरिएशन रेसिपी आहेत, पाहू शकता. सांगितलेला रेशो वापरा. आपण बनवलेली रेसिपी अजिबात बिघडणार नाही. रेसिपीला लाईक करा. रेसिपी शेअर करताय शेअर करा. आणखी नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.